नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या 31 जुलैच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. चिमटेवाले बाबा सगळ्यांना सांगत असतात की मला माझ्या दिव्य शक्तीने इथे आणले. या घराला माझ्या आशीर्वादाची गरज आहे. इथले काही भक्त माझी आठवण काढत होते आणि जे माझी मनापासून आठवण काढतात त्यांच्या मदतीला मी तुरंत पोचतो. मधू त्याला म्हणते, इथे कोणीही तुमची आठवण काढत नव्हतं, त्यामुळे तुम्ही येऊ शकता. तर लगेच बाबा तिला म्हणत असतात, कुठे फेडशील हे पाप बालिके? एका दिव्य साधूचा असा अपमान, तुला कठोर शिक्षा ही व्हायलाच हवी. क्षमा 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 असं म्हणून हात वर करतात. तर त्यांच्या हातात एक लाडू येतो आणि तो मधूच्या पुढे दाखवतच तिला म्हणतात, लाडू खा. तर सगळ्यांना हा खूप मोठा चमत्कार वाटतो आणि ऋतुजा लगेच रुक्मिणी काकूला म्हणते, वहिनी तुम्ही पाहिलत का? बाबा किती पॉवरफुल आहेत ते. त्यांनी त्यांच्या योग सामर्थ्याने हवेतून हा लाडू काढला. ऋतुजा लगेच त्यांच्या पाया पडते. तर ते तिला म्हणतात, उठून उभी राहा आणि थेट चालती हो. ऋतुजा विचारते का? तर बाबा म्हणतात, मी काही कोणी परमेश्वर नाहीये, त्यामुळे मला माझ्या पाया पडलेलं आवडत नाही. माझ्या भक्तांच्या मदतीला धावून जाणं हाच माझा आनंद आहे. ऋतुजा म्हणते, बाबा तुम्ही चमत्कार करून हा लाडू कसा हवेतून आणला तसाच एखादी गोष्ट गायब करू शकता का? म्हणजे एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती? तर बाबा म्हणतात, सगळं काही इथेच उभं राहून बोलायचं का? तर ऋतुजा त्यांना आत यायला सांगते आणि म्हणते, तुमची पायधूळ आमच्या घराला लागली हे आमचं अहोभाग्य. आणि ऋतुजा त्यांचा जय जयकार करतच त्यांना घरात घेऊन जाते. ऋतुजा घरात आल्यानंतर सुद्धा बाबांचं कौतुक करत असते. तर रुक्मिणी काकू लगेच म्हणते, हो ना, नाहीतर आपण यांची आठवण काढली हे त्यांना कसं कळालं? तर मधू लगेच म्हणते, पण हेच ते बाबा आहेत, हे कशावरून? तर बाबा लगेच म्हणायला लागतात, मी आलो या घराचं निवारण करण्यासाठी. मला समजलं की या घरात कित्येक दिवसापासून अनेक अडचणी येत आहेत. या घरातली सून सतत आजारी असते, दुसरी गायब झाली आणि तिसरीला तिच्या नवऱ्याने टाकले. रत्नपारखीच्या घराला शोभणार नाही असं कृत्य केलं, घटस्फोट दिला. हे ऐकून तर रुक्मिणी काकू आणि बाकीच्यांना आश्चर्यच वाटतं. तर ऋतुजा म्हणते, बाबा तुम्हाला तर सगळंच कळतं, तुम्ही खरंच साक्षात्कारी आहात बाबा. मधू म्हणत असते, असा कोणावरही आंधळा विश्वास नाही ठेवायचा. तर बाबा लगेच म्हणतात, या अज्ञान बालिकेला समजाव, हिचा माझ्यावर विश्वास नाही. ऋतुजा म्हणते, तिचं जाऊ द्या बाबा, पण आमचा तुमच्यावर विश्वास आहे. आता तुम्हाला आमच्या घरचा प्रॉब्लेम कळालाच आहे, तर सोल्युशन पण द्या. तर बाबा म्हणतात, प्रेम प्रेम आणि फक्त प्रेम. प्रेमानेच या सगळ्याचं निवारण होऊ शकतं. तर ऋतुजा लगेच म्हणते, पण बाबा हे सगळं तुम्ही एवढ्या रागाने का बोलताय? रुक्मिणी काकू रेश्मा आणि राणीला बाबांसाठी फळं, पाणी आणि ज्यूस आणायला सांगते. त्यानंतर मधू पाण्याचा ग्लास बाबांच्या हातात देताना तो ग्लास खाली सुटून खाली पडतो. तर बाबा लगेच तिच्याकडे रागाने बघतात. तर बाबा रागातच उठून उभे राहतात आणि म्हणतात, या घरात चोरी झालीये. हे ऐकून तर सगळ्यांना धक्काच बसतो की ही गोष्ट बाबांना कशी कळाली. तर बाबा म्हणतात, मला सगळं माहितीये आणि ती चोरी कोणी केली हे सुद्धा माहितीये. ऋतुजा म्हणते, तुम्हाला माहितीये ना चोरी कोणी केली? मग एकदाच सांगून टाका बाबा, म्हणजे ती इडापिडा घरातून निघून जाईल आणि निर्दोष व्यक्तीवर आरोप सुद्धा लागणार नाहीत. त्यांच्या हातात एक मोठा चिमटा असतो. तर बाबा म्हणतात, आता खरं काय आहे तो हा चिमटाच सांगेल. बाबा सगळ्यांना सांगतात, आता मी हा चिमटा फिरवणार आणि तो चिमटा ज्या व्यक्तीसमोर येऊन थांबेल तो व्यक्ती चोर असेल. आणि बाबा चिमट्या चिमट्या दार उघड, खऱ्या चोराला बाहेरची वाट दाखव असं म्हणतच चिमटा फिरवतात आणि तो चिमटा मधूच्या समोर थांबतो. तर मधू म्हणते, हे कसं शक्य आहे? हे सगळं खोटं आहे, हा फक्त कोइन्सिडन्स आहे, मी चोरी केलेली नाहीये. ऋतुजा म्हणते, बाबा तुम्ही पुन्हा एकदा तो चिमटा फिरवाल का? आता मला पाहायचंय यावेळी तो कोणाच्या दिशेने थांबतोय. म्हणजे आमचा तुमच्यावर प्रचंड विश्वास आहे, पण आमच्या राणीला तुमच्यावर विश्वास नाहीये ना, तिच्यासाठी फक्त एकदा प्लीज. तर बाबा म्हणतात, एकदा काय, दोनदा फिरवतो. बाबा परत एकदा चिमटा फिरवतात, परंतु तो मधूच्या दिशेलाच थांबतो. मधू म्हणते, हे सगळं खोटं आहे, मी फिरवते हा चिमटा. त्यानंतर मधू चिमटा फिरवते आणि तिची उभारलेली जागा बदलते. तरीही तो चिमटा मधूच्या दिशेलाच थांबतो. बाबांच्या हातात एक मॅग्नेट असतो, त्याच्या मदतीने बाबा हे सगळं करत असतात. रुक्मिणी काकू मधू राणीला म्हणते, इतक्या वेळा फिरवून सुद्धा हा चिमटा तुझ्याकडेच इशारा करतोय, तू खरंच काही केलं नाहीयेस ना? मधू राणी म्हणते, काकू तुम्ही असं का बोलताय? तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का?
मी माझ्याच घरात असं काहीतरी का करेल? मला पण कळत नाहीये की हा चिमटा गोल फिरून माझ्याच दिशेला का थांबतोय. काकू तिला म्हणते, मी तुला शेवटचं विचारतीये, खरं सांग. तर मधू म्हणत असते, मी खोटं का बोलेन? तर बाबा उठून म्हणतात, ही कनिष्ठ बालिका अनिष्ट विचार करतीये. ही स्वतःहून काहीच सांगणार नाही. सत्य काय आहे ते मी सांगतो ते कुठे लपवून ठेवलं आहे ते. बाबांसोबत सगळेच मधुराणीच्या रूममध्ये जातात. तर मधू म्हणते, हे काय करताय तुम्ही इथे? तुम्हाला काहीच सापडणार नाहीये. तुम्ही उगाच तुमचा वेळ वाया घालवताय. हे बाबा काहीही सांगतायत. मुळात हे भोंदू बाबा आहेत, भोंदू बाबा. बाबा म्हणतात, पोरीने केलेल्या चोरीचा माल इथेच आहे. पुरावा इथेच मिळणार. आणि बाबा सांगतात की ती गोष्ट याच कपाटात आहे. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे ऋतुजाला तो हार भेटतो. तर रुक्मिणी काकू राणीला म्हणते, तू म्हणाली होतीस की हार चोरीला गेला होता, परंतु हार तर तुझ्या कपाटातच मिळाला. तुझ्याकडून चूक घडलीये. बाबांचे पाय धरून तुला माफी मागावी लागेल. तर मधुराणी लगेच बाबांचे पाय धरून माफी मागते. बाबा म्हणतात, माफी मागायचीच झाली तर तू त्या व्यक्तीची माग ज्या व्यक्तीची तू गुन्हेगार आहेस. मधुराणी लगेच म्हणते, कुठे आहे तुमची पिंकी? तर बाबा लगेच म्हणतात, मी इथे असल्यानंतर पिंकी इथे येणार नाही. कारण पिंकीच रत्नपारखींच्या घरी चिमटेवाले बाबा बनून आलेली असते. त्यानंतर ती गेटअप चेंज करण्यासाठी जात असते. तर तिच्या पुढे राघव येतो. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.